पीटीसी मधून आणि पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. लेट्स प्ले गेम ऑन. भावेश पवार आपल्या पहिल्या षटकाला मात्र सुरुवात करेल. ऑन स्ट्राईकला आहे फलंदाज प्रतीक पाटील. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल हर्षदला. 2 शतक डीपमध्ये आणि आजच्या दिवसाची सुरुवात खेळायला केली जात आहे आणि पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका. वॉटर शॉट आणि आज गणेश चतुर्थी आहे आणि खरोखरच काय सुरुवात करतोय श्री गणेशांनी मात्र या ठिकाणी. पहिला चेंडूवर हानागती प्रहार भावेश पवारच्या गोलंदाजीवर आणि हा येतोय पंचांचा इशारा. 6 धाबांचा षटकार. पुन्हा एकदा मात्र भावेश पवार इथे मात्र या ठिकाणी डाबास्टीच्या पलीकडे चेंडू पाहायला आपल्याला. पंचाचा वाईटचा इशारा. काय जबरदस्त श्री गणेश आपल्याला पाहायला मिळते. सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. इथे मात्र या ठिकाणी कुठेतरी क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटच्या टोला लागल्यानंतर मात्र इष्टिरक्षक अक्षय भोईरच्या चेंडूमध्ये हातामध्ये विसावला. तुम्ही पाहू शकाल फटाक्याच्या तिसबाजी. आजचा दिवस गोड व्हावा हीच आपण गणरायांच्या चरणी प्रार्थना करूया. धावसंख्या 7. इथे मात्र शॉर्ट अँड पोल चेंडू हवेत खेळलाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन असला सुद्धा तरी तुला काही त्याचा फरक पडणार नाहीये. चेंडूला मात्र पाठवला सुरेश केनेच्या डोक्यावर मात्र चेंडू प्लाय होईल. हा येतो प्रतीक पाटीलच्या बाट मध्ये दुसरा विकेट. असं वाटतं की जय हनुमान टेबल संघ रात्रभर झोपला नसावा. ज्याप्रमाणे असं वाटतं की पुन्हा रात्रभर त्यांनी सराव केला असावा आणि काय सुरुवात पाहतोय आपण. इथे मात्र यॉर्कर लेन डिलिव्हरी मात्र चेंडूला सन्मान दिला गेला आणि मिस फील्ड पाहतोय आपण पुन्हा एकदा सुरेश केनेच्या माध्यमातून. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान शुभागमन होत आहे. सन्माननीय विश्वनाथ भाऊराव मागे अर्थात निलेश मागे आणि उमेश मागे यांचे पिताश्री आहेत. तुम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र अजून एक मोठा फटका. उंची जास्त अंतर प्राप्त करेल का. यस इट इज गॉन. या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा षटकार. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल सूरज केने. सुप्रीमो एनकडनं आपल्या षटकाला सुरुवात करेल परंतु पाहूया ज्या अनुषंगाने पहिल्या ओव्हरमध्ये धाबा जोडल्या त्या धाबांवर मात्र कुठेतरी ब्रेक लावण्याचा मात्र प्रयत्न करेल का सूरज. पहिला चेंडू इथे ऑन साइड शॉर्ट अँड पोल आणि चेंडू मात्र या ठिकाणी होईल
डेप स्क्वेअर लेगच्या बाहेर गोल. हर्षद सुद्धा मात्र या ठिकाणी प्रत्येक पाठीच्या पावलावर पाऊल ठेवून बॅटिंग करतो आणि हर्षदीन सुद्धा ठोकला पहिल्या चेंडूवर हा षटकार. देवाबाईच्या नावानं ठाणे जिल्हा दानाचा. देवाबाईच्या नावानं ठाणे जिल्हा दानाचा. तर ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स प्राप्त केला गोलंदाज सूरज केनेने आणि हर्षद मात्र 3 चेंडूचा त्याने सामना केला. 3 चेंडूमध्ये मात्र 6 धावांचा त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. नवीन बॅटर तुम्ही पाहू शकाल अल्ताफ शेख, खतरुके खिलाडी. रिव्हर्स असेल, स्विच हिट असेल आणि मैदानाच्या चौथऱ्या बाजूला मात्र फटके खेळण्याची तो क्षमता ठेवतोय. परंतु खरोखरच हा षटक मात्र भावेश पवार आपल्या कारकिर्दीमध्ये मात्र कधी विसरू शकणार नाहीये. 27 धाबा तब्बल त्यांनी बहाल केल्या. सूरज केने इथे मात्र पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. सामना करेल अल्ताफ शेख. इथे मात्र या ठिकाणी इष्टा कव्हरला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी एज लागल्यानंतर चेंडू मात्र शॉट थर्डमॅनला मात्र निघून गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण इष्टाच्या पाठीमागे अक्षय भुईरच्या माध्यमातून. 1 धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेने अल्ताफचं मात्र या ठिकाणी खातं उघडलं गेलं आणि धावसंख्या मात्र पुढे जात असताना तुम्ही पाहू शकाल 1 गडी बाद 34 धावा. परंतु पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार हा षटक अतिशय चांगलं पाहायला आपल्याला. कमबॅक षटक, कारण पहिल्या चेंडूवर सूरजच्या षटकाराने स्वागत केलं होतं फलंदाज हर्षदने, परंतु त्यानंतर त्यांनी ती रिकव्हरी करून दाखवली. इथे मात्र पहा एक वेगळ्याच ढंगाने फटका इथे मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता दिलस्कूपच्या अंदाजामध्ये, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये. चेंडू आलाय डॉट आणि ज्या षटकाची कुठे मात्र गरज होती तो षटक आता मात्र सूरज केने आपल्या संघासाठी हाताळताना. हे क्रिकेट आहे, कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकतोय तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजू झुकतोय. कारण पहिल्या ओव्हर जर पाहिलं तर पूर्णपणे दबदबा निर्माण होता टेंबोली टीमचं, परंतु सूरज केने षटक पाहिल्यानंतर आता मात्र गोडसे बी संघ कमबॅक करतोय. इथे मात्र आकोटप्पाचा चेंडू हुक केला आहे आणि पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. प्रत्येक पाटीलच्या बॅटमध्ये येणारा हा 5वा बिगिट षटकार. समाजसेवक रामचंद्रजी माघे यांचं इथे मात्र शुभ आगमन झालं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आपण आता व्यासपीठाकडे जाऊया. काही सन्मान आहेत ते आपण करणार आहोत.
आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, आमचे प्रथम क्रमांकाचे स्पॉन्सर ज्यांनी आम्हाला कॅश प्राईज स्पॉन्सर केलेले आहे, सुमितदादा पाटील यांना पण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी सन्माननीय रामचंद्र मागे काकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुमितदादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करूया. खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे. तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल हा शुभ सन्मान ओमसाई वाशिरे आणि विश्वासदादा पाटील, सन्माननीय पांडुरंगजी पाटील यांच्या माध्यमातून केला जात आहे. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे. त्यानंतर आपण पुढील सामना सन्मान करणार आहोत. महाराष्ट्र राज्य देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सुजितदादा ढोले आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. पप्या ढोले नावाने लौकिक असलेली ही व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकाल, अगदी डान्सिंग पर्सनॅलिटी. आणि पुन्हा मी या ठिकाणी रामचंद्र मागे काकांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तुम्ही पाहू शकाल उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील सन्मान चिन्ह अर्थात मोमेंटो देऊन त्यांना सन्मान केला जातोय. आणि नेहमीच त्याची आठवणीत राहील की ओमसाई वाशिरे संघाने धनेश ट्रॉफी 2022 मध्ये आमचा सन्मान केला होता. त्याची ही मोमेंटो तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद दादा, तुम्ही या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू DJ AM. लेट्स प्ले इज गेम ऑन. 2 मिनटं प्लीज पवन, कारण मान्यवर मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत. सन्माननीय सुमितदादा पाटील आणि सन्माननीय सुजितदादा ढोले, तुम्ही आपण या ठिकाणी आलात. एक वेगळी नूर इथे मात्र आम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळाली. तर 2 षटकांची समाप्ती धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 1 गडी बाद 40. आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल गोलंदाज पवन केने. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली, परंतु पहिला चेंडू तुम्ही पाहिला तर डाबा स्टिकच्या पलीकडे आपण पाहतोय पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च केली गोलंदाज पवनने. इथे मात्र बॅकफुटला गेला आहे, पंच केला जातोय आणि मात्र सुरेख टायमिंग, परंतु एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्र सज्ज आहेत कपिल केने. चांगली फिल्डिंग होत असताना चांगली फिकी सुद्धा आपण पाहतोय, परंतु 2 धावा इथे मात्र फलंदाजाने अतिशय वेगाने कंप्लीट केल्या. भरपूर वेगाने वारा वाहतोय, परंतु सध्या तरी मी ते म्हणेन की मैदानावर एक वादळ निर्माण झाला आहे, तो म्हणजे जय हनुमान टेंबोली संघाचं. ज्या अनुषंगाने मात्र फलंदाज बॅटिंग करतायत आणि एक पॉझिटिव्ह व स्वच्छ प्रत्येक बॅटरची आपल्याला पालाबलाली करणं आक्रमक प्रत्येक फलंदाज इथे मात्र या ठिकाणी रूप धारण करत असताना इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी गल्लीमध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. बॅकवर्ड शॉर्ट पॉईंट आणि गल्लीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि मात्र चांगली फेकी आपण पाहतो. एकच धाव कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जातोय 44 आकड्यावर. क्वार्टर फायनलची मॅच इथे मात्र ओपेच चेंडू मात्र पाटील स्वीपच्या अंदाजामध्ये ही झलक आहे प्रत्येक पाटीलची आणि पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या पलीकडे. हा येतो षटकार. आणि या षटकाराने मात्र 50 धाबा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत धावफलकावर. त्यामध्ये जय हनुमान टेंबोली संघाच्या म्हणजे जो पहिला पडाव होता तो मात्र सहज रीतीने मात्र पूर्ण केला. अजून काही धाबा येतील, क्या बात आहे, वा भाई वा.
छा गए भाई तुम. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार या ओव्हरमध्ये प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. एक विराट माझी गांधी डोंगराला गो एक विराट माझी गांधी डोंगराला भैरोबा देवाची बहीण कवीरा गो भैरोबा देवाची बहीण कवीरा. एकूण 7 षटकार प्रतीक पाटीलच्या बॅटमध्ये पाहतोय आणि मात्र सिक्सर हॅट्रिक सुद्धा मात्र या ठिकाणी प्रतीक पाटीलने पूर्ण केली. म्हणजे फक्त दुहेरी एकच धाब आहे आणि सर्वच धाबा प्रतीक पाटीलने षटकाराच्या साईने जोडलेल्या आहेत. एकूण आपण जर विचार केला तर त्याच्या बॅटपर्यंत आतापर्यंत धाबा आलेल्या आहेत एकूण 44. आणि असं वाटतं की पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतकी इनिंग कदाचित प्रतीक पाटीलच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय का पाहूया. काय बॅटिंग पाहतोय आपण. भावेश पवार असो किंवा पवन किने असो, मी माझा जो खेळ आहे तो नॅचरल खेळ मात्र खेळण्याचा प्रयत्न करेल आणि इथे मात्र चुकीचा अनुमान आणि चेंडू एका टप्प्याच्या सहाय्याने मात्र फरार होतोय मिड विकेटच्या बाहेर. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. पाहायला मिळते पवन किने किती धाबा खर्च केल्या नक्कीच ज्ञानेश्वर मुकादम मंचावरती ही नक्कीच माहिती पुरवतील. भावेश पवारने 27 खर्च केल्या तर पवन किने सांगतो की मी सुद्धा पाठीमागे राहणार नाही. त्यांनी सुद्धा मात्र धाबा खर्च केल्या 26. 3 षटकांची समाप्ती एकूण 66 धाबा. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. मी अगोदरच म्हटलं होतं ज्यावेळी नाणेफेकी झाली होती त्यावेळी म्हटलं होतं की ही मॅच हाय स्कोरिंग पाहायला आपल्याला आणि तेच दृश्य इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचं षटक शिल्लक आहे. गोलंदाज कपिल केने आता मात्र सुप्रीमो यांकडनं मात्र सुरुवात करेल. इथे मात्र लिडिंग एज चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र अक्षय भोईरने टिपला गेला हा झेल आणि समाप्त झाला अल्ताफ शेखचा खेळ. दरम्यान विश्वाजी पाटील यांचे काकाश्री सन्माननीय अनंताजी पाटील यांचे इथे मात्र शुभागमन झालं आहे आणि ज्यांनी आमची नक्कीच पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत काळजी केली असे आमचे जवळचे मित्र अरविंद मागे हे सुद्धा आता मात्र पुढे आलेले आहेत. हरकत नाही. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेटचं पतन केलं कपिल किनेने. नवीन बॅटर तुम्ही पाहू शकाल आदित्य येतोय परंतु स्ट्राईकला आहे प्रतीक पाटील. थोडीशी ऑफ स्टम्पला मात्र शफल झाली परंतु चेंडू मात्र पाहिलं डाबा स्टिकच्या बाहेर निघून गेला. पंच परेश महाजन यांच्या दुनियात समांतर पाहायला मिळाले. वाईटचा इशारा. चांगली चेंडूची फेक होती परंतु लाईन मात्र कुठेतरी आपल्याला चुकीची पाहायला मिळाली. अवांतर धाव आपण पाहतोय. धावसंख्या पुढे जाईल 67 या आकड्यावर. 67 लॉस ऑफ 2 विकेट्स. स्विच इट आणि चेंडूला पाठवला डीप थर्डमॅनच्या दिशेने. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. थँक्यू. नेक्स्ट मॅच मीनाक्षी स्पोर्ट कांडली विरुद्ध स्वराज इलवन डोले. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि दोन्ही संघाला मात्र एकमेकांचे मात्र चांगले डावपेच माहीत आहेत. कारण प्रतीक पाटील सुद्धा पाहिलं तर एक व्यावसायिक खेळाडू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर भावेश पवार सुद्धा मात्र चांगला व्यावसायिक क्रिकेटर आहे आणि ज्यावेळी या दोन संघांमध्ये मॅचेस होत असतात त्यावेळी मात्र अशाच प्रकारचे रंगतदार मॅचेस होत असतात आणि इथे मात्र खरोखरच प्रतीक पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फक्त 13 चेंडू त्याने फेस केलेले आहेत आणि 13 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 58 धावांवर नाबाद गेलतोय. धावसंख्या
71 धावा धावफलकावर. आणि अजूनही या पहिल्या डावातील 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येकी 4 षटकांची ही लढत. फुलटॉस आहे आणि हा चेंडू सुद्धा पाठवला डीप लॉंग ऑन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. एका इनिंग मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड सुद्धा या स्पर्धेमध्ये प्रतीक पाटीलच्याच नावावर जात आहे, कारण 9 षटकार त्यांनी आतापर्यंत ठोकले आहेत. दरम्यान वाशिरगावचे युवा उद्योजक उदय शेलार यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि वैभव मागेल विनंती असेल की आपण चेंडू द्यायचा आहे. काय बॅटिंग पाहतोय आपण. कौतुक करावं. कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी तुम्ही पाहता. जबरदस्त खेळ. नाणेफेकी गमावल्यानंतर मात्र बॅटिंगसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि कॅप्टनने सांगितलं की आम्ही सुद्धा मात्र जर टॉस जिंकला तर बॅटिंग सुद्धा करणार होतो आणि त्यांनी मात्र ते प्रूफ करून दाखवलं. 77 धावा धावफलकावर आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स. क्या बात आहे प्रतीक पाटील, तुझ्या या इनिंगला खरोखरच सॅल्यूट आहे. आणि या इनिंग मध्ये हा येणारा 10वा षटकार प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. डीजे थँक्यू. असं वाटतं की पूर्ण रात्रभर युट्यूबवर मात्र प्रतीक पाटील सर्व या गोलंदाजाचा अभ्यास केला आहे आणि अभ्यास केल्यानंतर मात्र या मॅचमध्ये काय प्रत्येक गोलंदाजावर त्यांनी मात्र हल्लाबोल चढवलेला आहे. चेंडू ऑफ स्टिकला असेल तर मात्र ऑफ साईडला मात्र या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही जर डाबा स्टिकवर टाकला तर ऑन साईडला मात्र त्या चेंडू फेकून देतोय आणि गोलंदाज आता मात्र प्रश्न पडला की चेंडू मात्र कुठल्या टप्प्यावर आता मात्र ठेवायचा. आणि तेच दडपण आता मात्र कपिल केनेच्या या गोलंदाजीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 83 आणि या स्पर्धेतील उच्चांक सांघिक धावसंख्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे जय हनुमान टेंबोली संघाच्या नावावर. नेक्स्ट मॅच स्वराज 11 ढोले विरुद्ध मीनाक्षी स्पोर्ट कांदली आणि वर्ध 11 कुडूस संघाने सुद्धा मात्र सज्ज राहायचं आहे. 83 धावा धावफलकावर 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. अजून एक स्विच हिट. चेंडू मात्र गॅपमधून ट्राबल झालाय, परंतु मात्र यार्गेज हा चेंडू सुद्धा मात्र निघून जाईल डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. बस सुद्धा पाहिले तर अतिशय जबरदस्त मात्र या ठिकाणी मिडलिंग करतोय. ऑन साईड सुद्धा मात्र जबरदस्त या ठिकाणी उडवतोय. या डावातील मात्र हा शेवटचा चेंडू मात्र हा चेंडू सुद्धा मात्र पाहिजे स्कोर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉईंटला मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आणि चौथ्या धावेला सुद्धा सुरुवात आणि 4 धावा सुद्धा मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र खर्च केल्या. त्यामध्ये गणेश 11 गोरसई बी संघानं आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान टेंबोली या संघानं धावा जोडल्या 91 आणि हा सामना जिंकायचा असेल, तुम्हाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर 4 षटकांमध्ये 92 धाबांचा तुम्हाला इथे पाठलाग करावा लागेल. आणि या 91 मधून वैयक्तिक प्रतीक पाटीलच्या बॅटमध्ये 17 चेंडूंमध्ये 78 धाबांची ही केली. व्हॉट इनिंग्स. आणि फलंदाज नाबाद आहे आणि ती इनिंग्स कुठल्या संघाच्या समोर आहे तर ती म्हणजे गोरसे बी संघाच्या समोर. आणि इनिंग प्रतीक पाटील आपल्या कारकिर्दीमध्ये कधीही विसरू शकणार नाहीये. आणि नक्कीच मित्र म्हणेन की ही बॅटिंग सिद्धी भावे सरांनी थोडीशी मिस केली, परंतु मित्रांनो जाऊ नका, लगेच आपण पुढच्या सामन्याची नाणेफेक घेणार आहोत. पहिला सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहणार आहात. पीटीसी मधील स्वराज 11 ढोले विरुद्ध मीनाक्षी स्पोर्ट कांदली. दोन्ही संघाचे कर्णधार इथे मात्र सज्ज झालेले आहेत आणि मात्र नाणेफेकी समाप्त करतील आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सर. धन्यवाद योगी.
क्रिकेट के इंद्रधनुष धनेश कप 2022 के सुपर संडे में आप सभी का हार्दिक स्वागत है। सेमी फाइनल मुकाबला प्रतीक पाटिल की इस इनिंग के लिए डबल ए स्पोर्ट्स के जफर पटेल ने 2000 रुपये का इनाम दिया है। वाकई में योगेश, एक अच्छी इनिंग मैंने मिस की, इसे कहते हैं ऋण की धुलाई। गोरसई बी के गेंदबाजों को कभी भी इतनी मार नहीं पड़ी होंगी जो इस मैच में पड़ी है। दोनों टीम के कैप्टन सेमीफाइनल के टॉस के लिए आना है और अंपायर आपको 2 मिनट रुकना है क्योंकि मैच बड़ा है। तुरंत ही हम आपको कमेंट्री पे लिए चलेंगे। कांदली मीनाक्षी कांदली के कैप्टन, टॉस करना है अथवा आपको पेनल्टी हो जाएंगी। बॉल की पेनल्टी है, बॉल की पेनल्टी है, रुकना नहीं है। मीनाक्षी कांदली के कैप्टन, हमारे मैच रेफरी, आपको ज्वाइंट होना है। गोरसई बी के पिछले 3 सीजन में इस तरह किसी भी टीम ने बल्लेबाजी नहीं की थी। जफर पटेल ने 2000 रुपये का इनाम दिया है प्रतीक पाटिल को उनकी इनिंग के लिए। लास्ट ऑफिशियल कॉल, यस, आतिश गोडविंदे आए, कांदली के कैप्टन ओमकार। अंपायर 1 मिनट के लिए खेल रोकना है। आइए टॉस करते, कॉल कौन करेगा? उड़ाओ ना, बोलता हूँ, जोर से बोलना है। छापा। हेड कहना और आया। हेड है, टॉस को जीता है। कांदली के कैप्टन मेरे साथ है। नाणेफेक जिंकले, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. रिझन काय आहे? रिझन काय नाही आहे, बट आम्ही कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. समोर टीम 11 मध्ये कुठला परिवर्तन नाही, सेम टीम आहे. समोरची टीम फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग टीम आहे. काय माइंडमध्ये लक्ष आहे? 4 षटकामध्ये किती धावापर्यंत थांबवणार? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. पॉवर प्ले मध्ये कोण ते चांगला स्टार्ट देता? आहे विशाल जाधव आहे, मयूर जाधव आहे. ऑल द बेस्ट. आतिश गोडविंदे, ये बताइए, आप टॉस जीतते तो क्या करते? फील्डिंग. और टीम सेमीफाइनल में गई है, कैसा लग रहा है? बहुत अच्छा फील हो रहा है क्योंकि इतने बड़े प्लेटफॉर्म पे पीटीसी के टूर्नामेंट डे नाइट हो रहे हैं, इसमें सेमीफाइनल खेल रहे हैं. पिछली इनिंग के बारे में प्रतीक के क्या कहना है? इनिंग तो सबकी बहुत अच्छी चालू है. और क्या लक्ष्य रहेगा? 45+. कोई टीम में तब्दीली? सेम टीम. क्या उम्मीद करते हैं? फाइनल की तरफ देख रहे हैं धनेश कप के? हाँ बिल्कुल. ऑल द बेस्ट. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज मीनाक्षी स्पोर्ट कांदली वन द टॉस, सिलेक्टेड बॉल फर्स्ट. बैक टू द कमेंट्री बॉक्स. आज भावेश पवार की अग्नि परीक्षा, आज पवन केने की अग्नि परीक्षा. लेकिन एक बात है योगी, माना कि स्कोर बहुत है, लेकिन पवन और भावेश, यही कारण है कि दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए, और धनेश 11 गोरसई बी ने भी कमर कस ली है. आर या पार, यही कारण है कि भावेश और पवन आए ओपन करने के लिए. पांडुरंग धर्मा पाटिल, उन्होंने शो तो बहुत ज़बरदस्त किया, लेकिन इस मैच को देखते हुए उनकी भी दिल की धड़कनें तेज होंगी. प्रतीक पाटिल मानो ऐसे टूट पड़े जैसे कोई भूखा शेर टूट पड़ता है. व्हाट इनिंग ही प्लेड. इस सीजन का सबसे बढ़िया परफॉर्मेंस हमने देखा प्रतीक पाटिल का. 17 गेंदे, 74 रन और हमारे 78 रन. और हमारे मैन ऑफ द मैच स्पॉन्सर डबल ए स्पोर्ट्स के जफर पटेल ने उनको 2000 दिए. पहली गेंद भावेश पवार को खेला है, लॉन्ग ऑफ पे 6 रन. भावेश पवार भी मानेंगे नहीं.
टार्गेट आपण जर पाहिलं तर खूप मोठा आहे, परंतु आपण हे सुद्धा विसरू शकणार नाही की त्या टार्गेटचा पाठलाग कोणता संघ करतोय. तर तो संघ आहे धनेश 11 गोडसे बी संघ. जर ही जोडी किमान 3 षटकं जरी जर खेळपट्टीवर टिकून राहिली तर मात्र या सामन्याचं चित्र काही वेगळं होऊ शकतोय. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवा नेता राकेश पाटिल गुंदोली ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है और इस दोनों टीमों को एक बात है योगी, अगर ये मैच निकाल दिया तो 1000 में से एक मैच रहता है जो निकल जाता है, लेकिन भावेश पवार ने तो ये तो अरफन मौला है, ये ऐसे तो मैच छोड़ेंगे नहीं. सिक्सर से शुरुआत, ऊपर लगी है, गेंद आसमान में, भावेश पवार चौथी कोशिश, आउट. ओ माय गॉड, 3 बार जगलिंग और आसमान से गिरा और खजूर में अटका. दो 3 और फेंक दिया दूसरे खिलाड़ी को. योगेश पाटिल ये धनेश कप इतिहास लिख देगा. परंतु या ठिकाणी ज्यावेळी हा झेल मात्र समाप्त केला त्यावेळी तुम्ही सेलिब्रेशन पाहू शकाल, कारण ही विकेट्स मी तर म्हणेन की जय हनुमान टेंबोली संघाने आपल्या गळाला शार्क मासा मात्र या ठिकाणी अडकलेला आहे. कारण भावेश पवार पहिल्याच चेंडूवर त्यांनी षटकार लगावला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरचा मात्र मोठा फटका मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु चेंडू लिडिंग एज पाहायला आपल्याला चेंडू हवेत गेला आणि 7 धाबांवर मात्र या ठिकाणी निराश पावलाने मात्र माघारी परततोय. 5000 लोग यूट्यूब पे जुड़ चुके हैं. सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं क्रिकेट का इंद्रधनुष और क्रिकेट के सारे रंग इंद्रधनुष के बल्लेबाजी में हमने देखे प्रतीक पाटिल के 17 गेंदे और 78 रन, 15 गेंदे 78 रन. व्हाट इनिंग. एवन पवन चले, पवन के साथ 6 रन. रमणार मेळ रंगणार खेळ गाजणार वाशेरचे मैदान. रमणार मेळ रंगणार खेळ गाजणार वाशेरचे मैदान. 23 का जब आस्किंग रन रेट चाहिए तो यही कुछ होना चाहिए. देखिए इस तरह के जो लक्ष्य रहते हैं योगी, उसमें आप सांस लेके बल्लेबाजी नहीं कर सकते. नक्कीच आहे. आपण जय हनुमान टेंबोली संघाचा जर विचार केला तर एक षटक चांगलं जर त्यांनी हाताळलं तर मात्र या मॅचवर मात्र पूर्णपणे ते कब्जा निर्माण करू शकतात. परंतु जर अशा पद्धतीचं बॅटिंग जर झाली तर पवन केने सुद्धा मात्र या ठिकाणी कदाचित इतिहास रचू शकतोय. 8 सिक्सर से अर्धशतक उन्होंने भी लगाया है, लेकिन काम बहुत मुश्किल लेकिन नामुमकिन नहीं. प्रतीक पाटिल बढ़िया वापसी, ड्राइव किया इनफील्ड पे से, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 4 रन. ठाणे भिवंडी शहराची शान धनेश चषक हाय महान. ठाणे भिवंडी शहराची शान धनेश चषक. ठाणे भिवंडी शहराची शान धनेश चषक है महान. महान चषक में आप सभी का हार्दिक स्वागत. कि आज शुरुआत हुई है सुपर डे की, सुपर संडे की, सुपर शुरुआत. आज कहीं भी मत जाइएगा धनेश कप को छोड़ के. अच्छी गेंद, बढ़िया ड्राइव, लॉन्ग ऑफ पे प्रोडक्शन, 1 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ, रन नहीं लिया है. एवन पवन है और नॉन स्ट्राइक पे कौन है ये देखिए. हमारे गोडसे के स्कोरर 1 डाउन बैट्समैन का नाम लिखना भूल गए. हेलीकॉप्टर ड्राइव टेंस है, ये टेंस रहता है. अक्षय भुईर जो मापोली क्रिकेट धमाके में ज़बरदस्त धमाके कर चुके हैं और ज़रूरत भी है गोडसे भी धनेश को धमाके करने की. 1 ओवर 17 रन, यहाँ से 3 ओवर में कितने चाहिए? 75. हर ओवर में सिल्वर जुबली हीरो बनना होगा. अनबिलीवेबल. मैं भी जब यहाँ पहुँचा तो मुझे यकीन नहीं आ रहा था. वहाँ पे जो चंदन ने फील्डिंग कर रहे थे उनको पूछा 43 या 83. दरम्यान या ठिकाणी जे आपण मान्यवरांसाठी जे आकर्षक सन्मान चिन्ह पाहतोय त्याचे पुरस्कर्ते आणि सन्माननीय विश्वदादा पाटील यांचे लाडके मामाश्री सन्माननीय आणि राष्ट्रवादीचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते सुद्धा आहेत. सन्माननीय विनोद मामा शेलार यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मी धनेश ट्रॉफी 2022 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. योगी कल देर रात धनेश कप में 1 में 4 जीते थे, उन्होंने बोल्ड कर दिया.
और सुबह 4 और 6 की बारिश चालू हो गई। आज वाकई में बने रही हमारे साथ, डोंट गो वे, कहीं भी मत जाइएगा। धनेश कप क्रिकेट के इंद्रधनुष को छोड़ के क्या बल्लेबाजी भी है। लेकिन पवन केने ऐसे तो घुटने नहीं टेकेंगे किसी भी टीम के सामने, कोशिश तो करेंगी। ये गोरसई भी धनेश है। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए परेश गोराटकर, फुल टॉस गेंद स्विंग कर दिया, 6 रन। ठाणे भिवंडी शहराची शान धनेश चषक हाय महान. तुम्हाला अशाच प्रकारची मात्र फटकेबाजी करायची आहे. तुम्हाला सिंगल डबलने तुम्ही ही धावसंख्या मात्र तुम्ही पाठलाग करू शकणार नाही आणि तोच प्रयत्न इथं मात्र A1 पवन केने मात्र करण्याचा प्रयत्न करतो. खराब चेंडू पाहिले आपण, फुलटॉस आणि चेंडूला मात्र पाठवलं मिडविकेटच्या बाहेर आणि या सुरुवात केली आहे या ओव्हरची षटकाराने. यही परेश गोराटकर है जिन्होंने पहला हैट्रिक किया धनेश कप का। पवन केने सिंगल लेना ही नहीं चाह रहे और लेना भी नहीं चाहेंगे, लेकिन ये बैट्समैन कभी भी कुछ कर सकता है। गोराटकर फिर खेला है, पीछे खिलाड़ी, ओ माय गॉड, अल्ताफ शेख थे, डाइव जरूर किया था लेकिन कैच कैरी नहीं हुआ। मुनीस पाटिल थे पीछे, ये देखिए उनको शाबाशी दी जा रही है। और क्या रन लिया? नहीं लिया, क्योंकि पवन को मालूम है कि पवन के साथ निकलना है बाउंड्री के बाहर। पवन चलती हुई और पवन खेलते हुए, गोराटकर फिर से कड़क शॉट है, पीछे एक्स्ट्रा कवर है, 1 रन बना, दूसरे की कॉल, 2 रन पूरे। जो दर्शक अभी अभी हमसे जुड़े हों, वाकई में वो बहुत ही अचंभित रहे होंगे कि गोरसई के सामने 92 रन कैसे बने ऐसे कि 78 रन बनाए। प्रतीक पाटिल ने 17 गेंदों पर सिक्सर और बाउंड्री की बौछार लगा दी। सबसे महंगे गेंदबाज कौन थे? क्या इस मरतबा बीमार और गेंद दूर गई, 6 रन। सिटी क्रिकेट का एक मुकाबला मैं आपको याद दिलाता हूं, जिसमें 200 के ऊपर रन हुए थे। मुकाबला था रमनी कोहली और महिंद्रा स्पोर्ट्स के बीच में। बिलाल शेख ने 94 बनाए थे, पलटवार अच्छा रहा था। और कुछ यहाँ पर भी एक नया कीर्तिमान होने जा रहा है। एक मैच में देखते हैं 4-4 ओवर के टोटल कितने बनते हैं। बने 32, वार तो पलट है, फ्री हिट है। पवन केने जिद्दी क्रिकेट पुल किया, लेकिन मिस टाइम और नुकसान नहीं वहां पर। एक बात है, कुछ भी हो सकता है। पवन केने जब तक रहेंगे, जब तक चैन का सांस नहीं लेगी टेम्बोली की टीम। ये खिलाड़ी इस सीजन में बहुत ज्यादा फॉर्म में है। राइट आर्म ओवर द विकेट खेला है, पीछे खिलाड़ी, पवन आउट। क्या लगता है योगी, कौन के कप में वाकलन से गोरसई भी हारी थी? शायद हारने का सिलसिला अब शुरू हो चुका है। हे क्रिकेट आहे भावेश सर, कधीही काही होऊ शकतो. या कारण आपण जर पाहिले तर धनेश गोडसे बी सगळं एक मोठं नाव आहे, परंतु बांगलादेश सारख्या संघाने सुद्धा इंडिया सारख्या संघाला पराभूत केलेला आहे. तर तुमच्याकडे जिद्द किंवा तुमच्यावर जर स्वतःवर विश्वास असेल, आत्मविश्वास असेल, तर तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये चांगला खेळ आणि कुठल्याही संघाला पराभूत करू शकता. यस, चर्चा ये हो रही थी पिछले कई दिनों से, पिछले साल से गोरसई भी अनडिफिटेड। दर्शकों का कहना था, और टीम भी तो उतनी बड़ी है जिसने 17-18 कप जीते हो। एक या 2 टूर्नामेंट से कोई टीम के परफॉर्मेंस पे असर नहीं पड़ेगा। ये गोरसई भी है, ये वो टीम है कभी भी किसी का भी हाथ पकड़ के बाहर कर सकती है, नॉकआउट पंच दे सकती है। लेकिन फिलहाल गोरसई भी को नॉकआउट पंच की तैयारी कर रही है यहाँ JH टेम्बोली।
अच्छा ट्राई, सीधे लॉन्ग ऑफ को थोड़ा सीधा खड़ा किया है, फील्डिंग बहुत लाजवाब। 1 रन से स्कोर 33, 2 ओवर 33 रन, और यहां से 2 ओवर में 59 रन। इन्हें अब सभी गेंदों को बाउंड्री के बाहर मारना होगा। तो योगी जरूर मैं पूछूंगा ऐसा क्या था कि भावेश पवार ने 27 दिए, 26 दिए पवन केने ने, और 25 दिए कपिल केने ने। आपण तर गोलंदाजी जर अॅनालाइज केली भावेश सर, तर जास्तीत जास्त शॉर्ट पिच चेंडूचा मात्र त्या ठिकाणी मारा केला गोलंदाजाने, आणि त्यानंतर मात्र त्या शॉर्ट पिच चेंडूवर मात्र प्रतीक पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली. स्विचिट सुद्धा मात्र चांगले फटके त्याच्याकडनं पाहायला मिळाले, आणि कुठल्याही प्रकारचा दबाव प्रतीक पाटीलवर नव्हता. त्यांनी जो त्याचा नॅचरल जो खेळ आहे तो त्याने प्रस्थापित केला, आणि तो मात्र या मॅचमध्ये मात्र सक्सेस झाला. 78 धावांची एक जबरदस्त तुफानी इनिंग त्याने साकारलेली, तोच दडपण आता मात्र आपल्याला धनेश इलेव्हन गोरसे बी संघावर पाहायला मिळतोय. कारण 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, आणि 12 चेंडूमध्ये तुम्हाला किमान 10 षटकार मात्र या सामन्यामध्ये ठोकायचे आहेत. हा सामना जिंकायचा असेल तर 5300 लोग यूट्यूब पे जुड़ चुके हैं, आशाएं जीवित। जब मैच शुरू हुआ था तो 300 थे। ये धनेश कप का जुनून है। गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज मोनिस। आणि सिद्दीक भाऊ, तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की या आपले लोणार परिसर असेल किंवा पडगा परिसर असेल, प्रत्येक स्पर्धा लाईव्ह असते, परंतु हा सुद्धा एक कीर्तिमान रचला आहे ओमसाई वायसरे संघाने की प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला 2000, 3000, 4000, 5000 व्ह्यूअर्स यूट्यूबच्या माध्यमातून क्रीडारसिक या स्पर्धेत आनंद घेत आहेत. फोर्स किया है, 6 रन, कड़क शॉट। पांडुरंग पाटील विश्वास पाटील ना केलं या आयोजन. क्या शॉट खेला है बैट्समैन राहुल केने ने, बैकफुट पे चले गए, फोर्स किया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन। ये क्रिकेट है गुरसई भी का, ये नहीं कि उन्होंने मैच अभी छोड़ा हो। अब 11 गेंदों में कितने रन चाहिए? $53। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए मोनिस पाटिल। ये तो पहले मैच की झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है। फोर्स किया है, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी है, बढ़िया फील्डिंग। अपने टीम के लिए लगभग 3 रन बचाते हुए लॉन्ग ऑफ के खिलाड़ी कुमार थे वहां पर। 10 गेंदे 52 रन। दोस्तों आप हाइलाइट्स नहीं देख रहे, लाइव मैच देख रहे। राइट आर्म, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, फिर से बैकफुट पे चले गए, फिर से फोर्सिंग स्ट्रोक। अल्ताफ शेख के पास 1 रन। धीरे धीरे अब सेमीफाइनल के दरवाजे को खोलती हुई और वर्ल्ड 11 क्रूज से टकराने की तैयारी करती हुई जेएच स्पोर्ट टेमोली। आणि आताच माहिती अशी येते की बाबेश सर की या दोन संघामध्ये या सत्रामध्ये आतापर्यंत 3 मॅचेस झालेले आहेत, आणि तिन्ही सामने गोरसे 20 संघाने जिंकलेले आहेत. आणि असं वाटतं की आतापर्यंत कुठेतरी हिसाब किताब बनकी तो मात्र बराबरी होण्याची दाट शक्यता दिसते. इस मर्तबा धीमी गेंद, हवा में स्ट्रोक, एक और विकेट। आदित्य भोईरा आहे ते डीप से, बढ़िया कैच। आयोजन आज धनेश चषकचं आहे हो नंबर वन. आहे हो नंबर 1, आयोजन आहे हो नंबर 1. और दोस्तों निराश मत होइए, भावेश पवार भी एक्शन में दिखेंगे, पवन केने भी दिखेंगे। पवन केने बंटी स्पोर्ट्स से दिखेंगे, भावेश पवार धनेश से दिखेंगे। लेकिन आज जरूर गेंदबाजी को एनालाइज करना होगा धनेश स्पोर्ट गोरसई बी को। जिस तरह की गेंदबाजी रही थी शॉर्ट पिच। इसके बाद पहला सेमीफाइनल मुकाबला कांदली ने टॉस जीता है और डोले को बल्लेबाजी की दावत दी है। उसके बाद दूसरा सेमीफाइनल मुकाबला गिरामीन गढ़ से ही रहेगा। स्वीप लगाने की कोशिश, विकेटों के ऊपर से गेंद
विकेट कीपर के पास। आउट हो गए वहां पर, शायद गेंद ट्रिप करती भी निकल गई बेल्स को। ये देखिए किस तरह से विकेट गिरा था। यस, अब खामोशी और सन्नाटा छाता हुआ इस मैच पे, लेकिन किसी ने सोचा भी नहीं होगा कि 4 ओवर में 92 रन। मुझे तो लगता है इस सीजन में 4 ओवर में बनाया जाने वाला ये सबसे बड़ा टोटल है। आणि याचं सर्व श्रेय जातो या प्रतीक पाटीलला. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक विनंती आहे, जो आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे मात्र कोणीही गाड्या पार करू नका, अन्यथा त्या गाड्यांची हवा काढली जाईल. कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि भरपूर मान्यवर या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे. तर कुठल्याही प्रकारे मान्यवरांना येण्या जाण्यासाठी त्रास होणार नाही याची आपण सुद्धा काळजी घ्यायची आहे. अच्छी वाइड यॉर्कर, कवर ड्राइव लगाना चाहते थे वहां पर बैट्समैन, डॉट गेंद। दरम्यान या ठिकाणी ईगल ग्रुपचे सदस्य, त्याचप्रमाणे शंभूराजे प्रतिष्ठानचे सदस्य आणि त्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत ढोलेचे विद्यमान सदस्य आहेत. सन्माननीय निवृत्ती मगर सरांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे सापेगावचे उद्योजक ज्ञानेश्वरजी मागे हे सुद्धा ईगल ग्रुपचे सदस्य आहेत. त्यानंतर आमचे हमीद चाचा यांचा तिथे मात्र शुभागमन दिलेला आहे. त्यानंतर प्रकाशजी फापे यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय धनेश चषक 2022च्या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम. 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और रन बने 41। एक ही सवाल बचा है कि धनेश घोड़सई भी कितने रनों से हारेंगी। मोड़ लगा दिए सेमीफाइनल की आखिरी ओवर के लिए गेंदबाज कुमार। ये अच्छी सोच है टेम्बोली के कैप्टन की, किसी तरह से आज़ादी नहीं देना चाह रहे। लक्ष असू द्या, मी पुन्हा एकदा अनाउन्सिंग करतो की ज्या 2 व्हीलर्स ज्या आमच्या मुख्य द्वारासमोर ज्या उभ्या केलेल्या आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण त्या तिथून बाईक काढायची आहेत, अन्यथा त्या गाड्यांची हवा काढली जाईल. कारण येणाऱ्या जाणाऱ्या मान्यवरांना थोडासा त्रास होत आहे. तर प्लीज आपण थोडंसं कॉपरेट करायचं आहे, कारण ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे, कारण तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात. आणि मी विनंती करतो गेट समोर कोणीही गाडी पार करू नका प्लीज. तुमच्याकडे पार्किंग झोन मात्र तयार केलेला आहे, तर त्या पार्किंग झोनमध्ये तुम्हाला गाड्या पार्क करायच्या आहेत. इस मर्तबा गेंद को खेल दिया है और गेंद मैदान के बाहर। हाय एंड हैंडसम 6 रन। पांडुरंग पाटील विश्वास पाटील न केलंय आयो. 5554 क्रमांकाची कोणाची 4 व्हीलर असेल तर मी विनंती करतोय की आपण तिथून ती गाडी काढायची आहे प्लीज. 5554 क्रमांकाची कोणाची जर 4 व्हीलर असेल तर प्लीज आपण तिथून ती गाडी काढायची आहे. बत्ती बूझने के बाद तेल डाला जा रहा है। आमचे आगरी किंग अर्थात वाशिरगावचे उद्योजक छगनजी मागे यांचं इथे मात्र शुभागमन झालं आहे. कुमार गावदेवी प्रसन्न आयोजित तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. गति परिवर्तन था, रिवर्स शॉट खेलना चाहते थे बैट्समैन मेघनाथ। 4 गेंदें बची है और 45 रन 4 गेंदों में। बॉलिंग बहुत गजब की कर रहे हैं कुमार। मेघनाथ को अच्छा ड्राइव, गेंद डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन आता हुआ। स्कोर 48 पे पहुंचा है 4 विकेटों के नुकसान पर। प्रतीक पाटिल की ग्रामीण की ये जो इनिंग है उनके क्रिकेट करियर ग्रामीण की सबसे अच्छी इनिंग। आज घोड़सई के गेंदबाजों को सपने में प्रतीक पाटिल दिखेंगे। फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है, घी का लड्डू, 6 रन। अब देखना है क्या, यस तुरंत ही बैट्समैन ने रिव्यू मांगा है।
लक्ष असू द्या, यानंतर जो सामना असेल स्वराज इलेव्हन ढोले विरुद्ध मीनाक्षी स्फोट कांदली, परंतु त्यानंतर जो सामना असेल पहिला सेमीफायनलचा दुसरा सेमीफायनल सामना असेल, जो संघ जिंकेल तो संघ वर्ध इलेव्हन कुडूस संघाशी खेळणार आहे. तर वर्ध इलेव्हन कुडूस संघाला मी विनंती करतोय की आपण जर इथे पोहोचला असाल तर लगेच तुम्हाला आयोजकांशी मात्र संपर्क साधायचा आहे. अरशद उंडो, अगर हमारी आवाज़ सुन रहे हो, फैज़ान मेमन, बीमर के लिए रिव्यू मांगा है. तीसरे अंपायर इस रिव्यू को चेक करते हुए फ्रंट फुट पे आके स्वंग किया था. तिसऱ्या पंतासाठी मी विनंती करतो की आपण कंट्रोल रूम मध्ये यायचं आहे. पंत शकील कोटी सर. अंपायर शकील कुट्टी. ज्ञानेश्वर माघे साहब और निवृत्ति मगर साहब भी जुड़ चुके हैं, वेलकम. अन्य मान्यवर्स, हबीब भाई. बीमर गेंद है, नो बॉल है. 7 रन आते हुए स्कोर में. कुमार कहीं ऐसा तो नहीं कर रहे हैं, आली अंगावर. अच्छी वापसी आगे रखा था, स्लॉक करने की कोशिश बीटवे ऑफ स्टंप के बाहर. दोस्तों, पहला मुकाबला देख रहे हैं आप धनेश कप 2022 का. और जो लोग अभी भी हमसे जुड़े हैं उनकी मालूमात के लिए 17 गेंदों पर 78 रन नॉट बनाए प्रतीक ने. गति परिवर्तन, सवाल पूछा, हाउ इज दैट. आज हमारे तमाम अंपायरिंग पैनल, तमाम कमेंटेटर्स आपको हर जगह पर हाजिर रहना है. खेल की शुरुआत होती हुई कुमार. गति परिवर्तन, स्वीप किया, पीछे खिलाड़ी, एक और झटका लगता हुआ. और इसके साथ ही जे टेमोली फाइनल में, सेमीफाइनल में पहुंचती हुई. कॉन्ग्रेचुलेशन प्रतीक पाटिल, अल्ताफ शेख, मोनिस एंड आदित्य भोयर एंड हार्ड लक गुरसई बी, धनेश, हार्ड लक भावेश पवार एंड पवन. इस मैच के मैन ऑफ द मैच जो आज से लेकर जिनका साया गुरसई बी को अगले 3 दिनों तक परेशान करेगा, वो है द ग्रेट ऑलराउंडर ऑफ तालुका क्रिकेट, प्रतीक पाटिल. वेल प्लेड प्रतीक पाटील. दरम्यान या ठिकाणी शुभागमन दिलेला आहे डोंबिवलीची सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय किरण शेठ पवार यांचं इथे मात्र, किशोर शेठ पवार यांचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं आई गावदेवी प्रसन्न ओमसाई वाशेरे आयोजित धनेश चषक 2022 या स्पर्धेमध्ये सन्माननीय पांडुरंग धर्मा पाटील आणि सन्माननीय विश्वास शेठ पाटील यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर प्रतीक पाटीलला विनंती असेल की आपण पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. थँक्यू डीजे. तर आपण या ठिकाणी पुरस्कार देणार आहोत. पहिल्यांदा आपण जो गिफ्ट हॅम्पर आहे सन्माननीय एकनाथ शंकर शेलार, माजी उपसरपंच वाशिरे यांच्याकडून आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे. तर मी हमीद चाचांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण जो गिफ्ट हॅम्पर आहे तो द्यायचा आहे. सन्माननीय हमीद चाचांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देतोय. त्यानंतर मुटवलगावचे उद्योजक सुभाष पांडुरंग भांबरे स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे. मी सन्माननीय ज्ञानेश्वर माघे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील जो गिफ्ट हॅम्पर आहे तो आपण द्यायचा आहे. त्यानंतर अभय मंगलराम पाटील कुक्षेगावचे उद्योजक आहेत. मी निवृत्ती मगर सर यांना विनंती करतो की त्यांच्या माध्यमातून जो आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे तो आपण द्यायचा आहे. त्यानंतर उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे जिल्हा किशोर भारत मागे यांच्याकडे आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. तर मी सन्माननीय प्रकाशजी फापे
यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ती सुंदर ट्रॉफी आपण द्यायची आहे. आणि संजय पाटील मिठाईवाला स्पॉन्सर स्वीट बॉक्स आहे. सन्माननीय मी किशोरजी पवार यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जो स्वीट बॉक्स आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचा आहे. तर शिकवून 5 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार इथे मात्र आपण देतोय. आणि परेश गोराडकरला इथे मात्र कॅश प्राईज आलेला आहे. परेश गोराडकरने मात्र पारितोषिक दिलेलं आहे. एकूण कॅश प्राईज आहे 3000 रुपयाचं आणि ते पारितोषिक आपण प्रत्येक पाटीलला देणार आहोत. व्हॉट अ ब्रिलियंट इनिंग्स. आणि मी नक्कीच ज्ञानेश्वर मागे आणि निवृत्ती मगर सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रत्येक पाटीलला पण द्यायचे आहेत. आणि जफर पटेल बाईंनी ऑनलाईन पेमेंट 2000 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक पाटीलला दिलेले आहे. तर या सर्व दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जबरदस्त बॅटिंग आणि या स्पर्धेचे फोकसमॅन अर्थात विश्वास शेठ पाटील याचकडनं सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. आज तो प्रत्येक पाटील मालामाल हो गे. जेवढा धापांचा त्यांनी पाऊस पाडला तेवढाच मात्र त्यांच्यावर पैशांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. वेल प्लेड प्रतीक. तुला नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि प्रतीकसाठी अजून एक कॅश प्राईज आहे. जय हनुमान टेंबोली संघाचे सर्वे सर्वात दिगंबरजी पाटील याचकडनं सुद्धा 5000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. तर ते पारितोषिक ऑनलाईन असतील गुगल पेच्या माध्यमातून. प्रतीक पाटील तर आपण जाऊया पहिली सेमीफायनलची मॅच. अर्थात PTC मधील तुम्ही ही सेमीफायनलची मॅच पाहणार आहात. स्वराज 11 ढोले विरुद्ध मीनाक्षी स्पोर्ट कांदली. टॉस जिंकलाय मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघानं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि तुम्ही सलामीवीर बॅटर पाहू शकाल खेळपट्टीवर मात्र आलेले आहेत. साहिल ज्युनियर आणि त्यांच्या समेत आहेत